गेले कित्येक दिवस आम्ही ऐकतोय की लांजा राजापूर साखरपाचे माजी आमदार राजनजी साळवी हे शिवसेनेमध्ये आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्याच्या अगोदर आम्ही ऐकत होतो की हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। काही दिवसांपूर्वी आम्हाला समजलं की 2-4 दिवसापूर्वी ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। आज आम्ही ऐकतो की उद्या परवा ह्या 2-4 दिवसात आम्ही प्रवेश करणार आहोत। ह्याच्याकडे आम्हाला अजूनपर्यंत वरिष्ठांकडून कोणताही विषय समजलेला नाही। आमचे लाडके आमदार मान्य किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांना देखील हा विषय अद्यापपर्यंत माहिती नाही। माजी आमदार राजनजी साळवी यांच्याबरोबरचे त्यांचे जे शिवसेनेमध्ये पदाधिकारी होते त्यांच्या इलेक्शनला तन मन अर्पण करून ज्यांनी त्यांचं काम केलं असेल ते देखील त्यांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास दाखवत म्हणजे उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, त्यांचे विभाग प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख असतील, बहुतांशी म्हणजे बहुतेक पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करत, माननीय उदयजी सामंत आणि भैयाशेठ सामंत यांचे नेतृत्व मान्य करत आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। ते जोमाने बाळासाहेबांना अभिप्रेत असणारे 80% समाजकारणाची शिवसेना वाढीसाठी लांजा तालुक्यामध्ये फिरत आहे। आता माजी आमदार राजनजी साळवी यांच्याबरोबर किती जण शिल्लक आहेत आणि काय हे आम्हाला माहिती नाही, पण त्यांच्याबरोबर जो खरा कट्टर शिवसैनिक होता हा 100% आज आमच्या बरोबर आहे। कारण त्यांना सर्वांना शिवसेना प्रमुखांना 80% जे समाजकारण अभिप्रेत होतं ते काम ह्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि सामंत साहेबांच्या माध्यमातून होत आहे। पण राजन साळवी यांचा जर प्रवेश करून घेतला गेला तर स्थानिक नेतृत्वाला आमचे आमदार किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांना विश्वासात घेऊनच केला गेला पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे। कारण आमचे शहर प्रमुख किंवा आमचे इतर सर्व पदाधिकारी यांना गेल्या इलेक्शनला फार अगदी म्हणजे पोलीस स्टेशनला नेण्यापर्यंत मानहानीकारक शब्द ऐकण्यापर्यंत फार मनस्ताप सहन करावा लागलेला आहे। ह्याचं कुठंतरी त्यांच्याकडून योग्य पद्धतीने निसरण झालं पाहिजे, त्याशिवाय त्यांचा प्रवेश होऊ नये अशी आम्हा पदाधिकाऱ्यांची आग्रही भूमिका आहे। परवाच्या कार्यकारिणीच्या वेळी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे शिवसैनिकांची आमच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग होती। त्यावेळी सन्माननीय माजी आमदार राजन साळवी यांना आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश देऊ नये असा ठराव घातलेला आहे। त्याचबरोबर वरिष्ठ नेतृत्वाने जर माजी आमदार राजन साळवी यांना घेण्याचा जर विषय केला तो पण आमचे आमदार किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांना विश्वासात घेऊन तर आम्ही त्याचा आदर करू असं देखील पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे।